8 एप्रिल या दिवशी आहे सोमवार. सूर्य आणि राहू एकाच म्हणजे एकसोबत गोचर करत आहे. सूर्य राहूच्या सावलीने झाकला जाणार आहे. सूर्य हा आपला आत्मा आहे. सूर्याला त्रास होतो किंवा असे काही ग्रहण वगैरे येते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या जीवनावरही पडत असतो. तर सूर्यग्रहण हे रात्री 9:12 सुरू होणार आहे आणि ते मध्यरात्री 2:22 संपणार आहे. सूर्यग्रहण हे जरी आपल्या भारतात दिसणार नाही तरीसुद्धा ह्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर वेगळा वेगळा हा पडणारा आहे. तर ज्यांच्या कुंडलिकेत सूर्य खराब असेल त्यांना ह्याचा त्रास होणार, पण काही राशींना सूर्यग्रहण हे खूप छान परिणाम देणार आहे. काही लोकांचे थांबलेले काम पूर्ण होणार आहे, तर काहींच्या आयुष्यात भाग्योदय होणार आहे. तर काहींना या सूर्यग्रहणामध्ये सतर्क राहायचे आहे. तर काय काय असणार आहे तुमच्या राशीनुसार फळ, चला जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या जर काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. आणि जर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष राशीच्या लोकांना ज्यांना विदेशमध्ये सेटल व्हायचे आहे किंवा ज्यांचं प्लॅनिंग चालू आहे की ज्यांना फॉरेन कंट्रीमध्ये सेटल व्हायचं आहे, अशा लोकांना थोडेसे अडथळे येणार आहे. त्यांचा खर्च वाढणार आहे. तुमचे जे काही विरोधी आहेत ते शांत होणार आहे, म्हणजे ते तुम्हाला त्रास देणार नाही. 3-4 महिने तुम्हाला पैशांची अडचणही असणार आहे. तर त्याच्यासाठी उपाय तुम्हाला करायचा आहे. तर उपाय असा आहे की पाण्यामध्ये तुम्हाला कुंकू टाकायचं आहे आणि रोज सूर्याला 90 दिवस अर्घ्य द्यायचा आहे. तर हा उपाय तुम्ही सूर्यग्रहणापासून सुरुवात करू शकतात. त्यानंतर विष्णूचा मंत्र म्हणजेच तुम्ही नारायणः किंवा हरिओम किंवा ओम विष्णवे नमः हा मंत्राचा तुम्ही जाप करू शकता. हे तुम्हाला खूप अनुकूल ठरू शकेल. त्यानंतरची रास म्हणजे वृषभ रास. तर तुम्हाला तुमच्या इन्कममध्ये ग्रहण लागणार आहे, म्हणजे विनाकारणच तुम्ही तुमच्या इन्कमने परेशान होणार आहात. म्हणजे अशी काही सिच्युएशन येईल की तुम्हाला एक्स्ट्रा इन्कमसाठी प्रयत्न करावे लागेल, पण ते यशस्वी होणार नाही. कितीही चांगलं केलं तरी पण त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही असं तुम्हाला वाटणार आहे. पण हे टेम्पररी आहे. 3-4 महिने तुम्हाला असं होणार आहे. त्याच्यासाठी हा त्रास होऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाला पिवळा धागा तुम्हाला बांधायचा आहे, म्हणजे 7 प्रदक्षिणा मारत तर तो धागा तुम्हाला गुंडाळायचा आहे. असं तुम्हाला महिन्यातून 1 वेळा करायचा आहे, म्हणजे 3 महिने म्हणजे 3 वेळा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही बुधवार किंवा गुरुवार हा दिवस निवडू शकतात. त्यानंतरची रास म्हणजे मिथुन रास. तर मिथुन राशीच्या लोकांच्या 10व्या घरामध्ये हे सूर्यग्रहण लागणार आहे. विनाकारण मन उदास वाटणार आहे. नोकरीमध्ये बॉससोबत तुमचं पटणार नाही किंवा व्यापार असेल तर असं वाटेल की विनाकारणच अडचणी येत आहे, पण तसं नसणार. पण तुमचं मन ह्या सूर्यग्रहणापासून थोडंसं उदासच होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे. प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर मध अर्पण करायचं आहे. सूर्यग्रहणापासून तुम्ही सुरुवात करू शकतात. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला कमालीचा फायदा बघायला मिळणार आहे. त्यानंतरची रास म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांना जे तुमचं म्हणजे आपलं नशीब म्हणतो त्या नशिबाच्या घरामध्ये ग्रहण लागणार आहे. त्यामुळे खूप केअरफुली राहणे गरजेचे आहे. विनाकारणच कोणासोबत डोकं लावायचं नाही, कोणाला अपशब्द बोलायचा नाही. ह्याच्यासाठी उपाय म्हणजे तुम्हाला जिथे गोशाळा असते तिथे जाऊन हिरवा चारा गायींना खाऊ घालायचा आहे. प्रत्येक बुधवारी हा उपाय तुम्ही करू शकतात. असं तुम्ही पुढील 3 महिने हा उपाय करायचा आहे. त्यानंतरची रास म्हणजे सिंह रास. तुमच्यासाठी हे सूर्यग्रहण गुड न्यूज घेऊन येणार आहे. म्हणजे जर तुम्ही पॉलिटिशियनमध्ये असाल तर तिथे तुम्हाला एखादी गुड न्यूज मिळणार आहे. तुम्ही जे म्हणाल तेच होणार आहे, पण थोडीशी तुम्हाला पोटासंबंधित काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही तेवढी काळजी घेतली
तर हे सूर्यग्रहण तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. तुम्ही जिथे लात माराल तिथे पाणी काढाल. त्याचबरोबर सगळ्या म्हणजे समाजामध्ये तुमच्या क्रिएटिव्हिटीने किंवा तुमच्या ज्या काही आयडिया आहे त्याच्यामधून तुम्ही एखादा हिरा कसा चमकतो त्याच प्रकारे तुम्ही चमकणार आहात. तर जो काही पोटासंबंधित त्रास आहे किंवा थोडाफार जो काही त्रास होईल तर त्याच्यासाठी उपाय म्हणजे लाल कपड्यात तुम्हाला थोडीशी बडीशोप बांधायची आहे आणि ती उशाखाली झोपताना ठेवायची आहे. ह्याने जे काही ग्रहाचे अशुभ फळ असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. हा उपाय नक्की करून बघा, त्याचा फायदाच फायदा तुम्हाला होणार आहे. त्यानंतरची रास म्हणजे कन्या रास. तर कन्या राशीच्या लोकांनी काय करायचं आहे, 7व्या घरात त्यांचं सूर्यग्रहण लागणार आहे. त्यामुळे तुमचं जोडीदाराशी थोडेसे मतभेद होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर नवीन काम शोधत असाल तर ते नवीन काम तुम्हाला मिळणार आहे आणि तेही चांगल्या पॅकेज सोबत तुम्हाला त्याचं काम मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला छान जॉब हा लागणार आहे. त्यामुळे तुमचं जे काही फायनान्शियल अडचणी असेल त्या दूर होणार आहे. पण जोडीदारासोबत जे काही मतभेद होणार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर त्याच्यासाठी उपाय तुम्हाला करायचा आहे, सूर्यग्रहणानंतर पुढील 21 दिवस 7 नारळ तुम्हाला मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे. किंवा तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये सुद्धा, म्हणजे जर तुमच्याकडे नदी वगैरे असेल तर तिथे सुद्धा तुम्ही प्रवाहित करू शकतात. त्यानंतरची रास म्हणजे तुळ रास. तुळ राशीसाठी म्हणजे जे काही ग्रहण आहे ते तुमच्या 6व्या घरात लागणार आहे. तर त्याच्यामुळे तुळ राशीच्या लोकांना थोडंसं डिप्रेशन येणार आहे. म्हणजे कामाचं प्रेशर तुमच्यावर वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की खूप काम माझ्या मागे आहे पण ते पूर्ण होत नाही. असं थोडंसं उदास, नर्वसनेस तुम्हाला वाटू शकते. पण हे अगदी टेम्पररी असणार आहे, हे परमनंट नाही. सूर्यग्रहणानंतर 21 दिवसांनी तुम्ही परत एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये येणार आहे आणि नवीन आयडिया येतील. त्याचबरोबर तुमच्यामध्ये नवीन क्रिएटिव्हिटी येतील आणि तुम्ही परत पहिल्यासारखंच तुमच्या कामामध्ये बाउन्स बॅक करणार आहात. व त्यानंतर कंटिन्यू तुम्हाला यश मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न हे करणं सोडायचं नाही. सुरुवातीलाच अडचणी येऊ नये म्हणून तुम्ही हा उपाय करायचा आहे. अतिशय साधा पण अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला सूर्यग्रहणाच्या आदल्या दिवशी मंदिरात जायचं आहे आणि एक लाल गुलाबाचा हार, पण त्याच्यामध्ये फक्त लालच गुलाब पाहिजे, दुसऱ्या कुठल्याही रंगाचं गुलाब नसावं. लाल रंगाचा गुलाबाचा हार तुम्हाला विष्णूच्या मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे आणि एक अगरबत्ती तेथे लावून यायची आहे. हे सूर्यग्रहण तुम्हाला अतिशय मेमोरेबल ठरणार आहे. म्हणजे अतिशय छान तुळा राशीसाठी हे सूर्यग्रहण असणार आहे. ह्यानंतरची रास म्हणजे वृश्चिक रास. तर 3 प्रकारचे प्रभाव तुम्हाला मिळणार आहे. 2 वाईट आणि 1 चांगला परिणाम तुम्हाला होणार आहे. तर 2 वाईट ते असे की त्याच्यातला पहिला म्हणजे शेअर बाजारामध्ये तुम्हाला अडचणी येणार आहे. म्हणजे तुम्हाला शेअर बाजार करताना थोडंसं विचारपूर्वकच करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस हा होऊ शकतो. त्यानंतर म्हणजे संततीकडून, म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलाबाळांकडून थोडासा ताण हा येणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं लक्ष मुलांकडे द्यायचं आहे. त्यानंतरची चांगली गोष्ट म्हणजे ज्या आयडिया, क्रिएटिव्हिटी तुमच्या डोक्यामध्ये येतील ना, तर त्या तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. त्या एका चांगल्या गोष्टीमुळे तुम्ही खूप छान हिऱ्यासारखे चमकणार आहात किंवा तुम्ही त्या लोकांमध्ये उठून दिसणार आहात. तर त्याच्यासाठी उपाय तुम्हाला असा करायचा आहे की खडीसाखर व तांदूळ कच्च्या दुधामध्ये मिक्स करून 11 सोमवार तुम्हाला शिवपिंडीवर ते वाहायचे आहे. त्यानंतरची रास म्हणजे धनुरास. तर कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. त्याचबरोबर भूतकाळातून, म्हणजे जे काही तुमचा भूतकाळ असेल त्याच्यातून निघून तुम्ही बाउन्स बॅक करणार आहात. खूप एनर्जीने तुम्ही पुढे चालणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनुराशीच्या लोकांना धनलाभ हा होणार आहे.
म्हणजेच तुमचे जर काही अडकलेले पैसे असेल तर ते तुम्हाला मिळणार आहे, किंवा तुम्ही जर एखादं लॉटरी वगैरे त्याचा जर प्रयत्न केला तर ते सुद्धा तुम्हाला लागू शकतं, किंवा कुठून तरी तुम्हाला धनलाभ हा होणार आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काळजी अशी घ्यायची आहे की तुम्हाला युरिन इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्ही थोडीशी काळजी ही स्वतःची नक्की घ्या. तर तुम्हाला काही त्रास होऊ नये ह्या सूर्यग्रहणामध्ये, त्याच्यासाठी उपाय तुम्हाला असा करायचा आहे की तुमच्या वजनाबरोबरीचं तांदूळ म्हणा, किंवा गहू, साखर, किंवा गव्हाचं पीठ, किंवा काहीसुद्धा डाळ वगैरे, तर ते तुम्ही एखाद्या गरजवंतांना द्यायचं आहे, दान करायचं आहे. त्यानंतरची रास म्हणजे मकर रास. तर मकर राशीच्या लोकांना काही काम करताना मनात भीती वाटणार आहे. एखादी गोष्ट करायची असेल पण ती तुमचं मन म्हणेल की करू नको आता, म्हणजे तुम्ही ॲक्शन घेऊ शकणार नाही. त्याचबरोबर विनाकारण कामामध्ये तुमचं पेंडिंग पडणार आहे. विनाकारणच तुम्ही स्ट्रेस घेणार आहात, आणि जे काम पेंडिंग पडणार आहे त्याच्यामुळे अजून तुम्हाला टेन्शन वाढणार आहे. तर त्याच्यासाठी उपाय तुम्हाला असा करायचा आहे की हनुमान चालीसा तुम्हाला 11 वेळा वाचायची आहे, आणि ही हनुमान चालीसा रात्री 9:12 ते 2:22 ह्या वेळेत वाचायची आहे. आणि जेव्हा तुम्ही हनुमान चालीसा वाचायला बसणार तेव्हा एक लाल धागा तुम्हाला हातात घेऊन बसायचा आहे, आणि मग हनुमान चालीसा वाचायची आहे. हनुमान चालीसा वाचून झाल्यानंतर हा धागा तुम्हाला तुमच्या उजव्या हातात बांधायचा आहे. याला आपण कलावा म्हणतो. तर तोच कलावा तुम्हाला तुमच्या उजव्या हातात बांधायचा आहे, आणि जोपर्यंत त्याचा रंग जात नाही किंवा तो आपोआप तुटत नाही तोपर्यंत तो तुम्हाला तुमच्या हातामध्ये ठेवायचा आहे. आणि हा उपाय तुम्हाला सूर्यग्रहणाच्या दिवशीच करायचा आहे. त्यानंतरची रास म्हणजे कुंभरास. तर कुंभराशीच्या लोकांना धनाची हानी होऊ शकते. अचानकच खर्च त्यांचे वाढणार आहे. म्हणजे एखादं प्लॅनिंग केलेलं नसेल आणि अचानकच तुमच्यावर खर्च हा म्हणजे तुम्हाला खर्च हा करावा लागणार आहे. कुठेतरी पैसा अडकू शकतो तुमचा, म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना थोडासा विचार करूनच इन्व्हेस्ट करायचं आहे. शब्द तुम्हाला सांभाळून वापरायचे आहे. डोकं शांत ठेवायचं आहे. त्यासाठी उपाय तुम्हाला कच्च्या दुधामध्ये मध व तांदूळ टाकून प्रत्येक सोमवारी तुम्हाला शिवलिंगावर ते अर्पण करायचं आहे. असं 11 सोमवार तुम्हाला करायचं आहे. त्यानंतरची रास म्हणजे मीन रास. मीन राशीच्या लोकांना तुमच्या राशीतच सूर्यग्रहण लागणार आहे. त्यामुळे थोडे तुम्ही चिडचिडे होणार आहात. थोडंसं तुम्हाला भीतीही वाटणार आहे. म्हणजे तुमचं मन थोडंसं डरपोक बनणार आहे. रिस्क नको घ्यायला असं तुम्हाला वाटणार आहे. रिस्क नाही घेतली तर कुठलंही प्लॅन आपण करू शकत नाही. जिथे रिस्क नाही तिथे तेव्हा आपण पुढे जाऊ शकत नाही. रिस्क ही आयुष्यामध्ये घ्यावीच लागत असते, तर तीच रिस्क तुम्ही घेऊ शकणार नाही. चुकीचे निर्णय घेणे किंवा एखादी चांगली व्यक्ती तुमच्या समोर येणे म्हणजे तुम्हाला कळणार आहे की कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे. तर ते तुमच्या समोर तुम्हाला स्पष्ट दिसून येणार आहे. तर त्याच्यासाठी उपाय तुम्हाला असा करायचा आहे की छोटासा चांदीचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे, किंवा तुम्ही खिशामध्ये सुद्धा ठेवू शकता. हे पुढील तुम्हाला 3 ते 4 महिने ठेवायचं आहे. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या सर्व दुष्परिणामापासून तुम्ही मुक्ती मिळवू शकाल. तर असे हे छोटेसे तुम्हाला तुमच्या राशीनुसार उपाय सांगितलेले आहे, आणि काय तुम्हाला तुमच्या राशीमध्ये घडणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे उपाय नक्की करा आणि ह्या सूर्यग्रहणाच्या वाईट प्रभावापासून तुम्ही नक्कीच वाचू शकाल. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया अशा सुंदर विषयाबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.